नमस्कार. मी डॉक्टर कविता गगराणी, न्यू कॉलेज कोल्हापूर. आज 2 ऑक्टोबर 2020. आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती. मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला. त्यांचे वडील राजकोट संस्थानचे दिवाण होते. पदवी शिक्षण मुंबई येथे झाल्यावर इंग्लंडला त्यांनी वकिलीचे शिक्षण पूर्ण केले. बॅरिस्टर ही पदवी घेतल्यानंतर भारतात वकिली करू लागले आणि 1893 साली व्यवसायासाठी ते आफ्रिकेला गेले. तिथे काळा गोरा या वर्णभेदाच्या विरोधात त्यांनी यशस्वी लढा दिला. वांशिक भेदभावातून युरोपीय कार्यकर्त्यांकडून मिळालेला अत्यंत वाईट अनुभव आणि त्यामुळे त्यांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल होऊन गांधीवादाची सुरुवात झाली. गुरु रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम गांधीजींना महात्मा असे संबोधण्यास सुरुवात केली. महात्मा गांधी यांनी सत्य हे साध्य व अहिंसा हे साधन मानले. त्यांनी सत्य हे तत्त्व हिंदू धर्मातून तर अहिंसा हे तत्त्व बौद्ध, जैन व ख्रिश्चन धर्मातून घेतले. त्यांच्या स्वप्नातील नवा समाज सत्य व अहिंसेचा आधारवड होता. सत्याचा पाठपुरावा करण्यासाठी त्यांनी सत्याग्रह, बहिष्कार, हरताळ व उपोषण ही अस्त्रे मांडली. सत्य म्हणजे खरेपणा हे गांधीजींनी साध्य मानले. या ध्येयापासून ते कधी ढळले नाहीत. सत्य म्हणजे आयुष्यातील आदर्श संकल्पना होय. जिथे सत्य तेथेच परमेश्वर असे ते मानत. यातून सामाजिक नीतिमूल्ये विकसित होत गेली. हेच त्यांच्या तत्त्वज्ञानाचे वैशिष्ट्य होय. अहिंसा, सत्य हे साध्य तर अहिंसा हे साधन होय. दोन्ही गोष्टी एक दुसऱ्यास पूरक आहेत. अहिंसा या तत्त्वाचे स्पष्टीकरण त्यांनी 1920 साली यंग इंडिया या साप्ताहिकात केले आहे. त्यानुसार अहिंसा म्हणजे भित्रेपणा अजिबात नव्हे. कोणीही प्राणीमात्राला विचार, आचार किंवा उच्चाराने न दुखवणे म्हणजे अहिंसा होय. अहिंसेच्या मार्गानेच सत्याकडे जाता येते. गांधीजींनी आपल्या राजकीय चळवळीत सत्याग्रहाला फार महत्त्वाचे आणि मोठे स्थान दिले. त्यांचे स्वातंत्र्य आंदोलन सत्याग्रहाच्या मार्गाने यशस्वी झाले. सत्याग्रह म्हणजे सत्यासाठी आग्रह धरणे होय. सत्य आणि अहिंसा यांचा समन्वय म्हणजे सत्याग्रह. सत्याग्रह म्हणजे प्रत्यक्ष कृती होय. सत्याग्रह करणारा तो सत्याग्रही. तो शांत असतो. चुकीच्या गोष्टीकडे तो नमत नाही. त्यासाठी त्याने भय, द्वेष, असत्य याचा त्याग केला पाहिजे. आणि गांधीजींनी सत्याग्रहाचे मार्ग खालीलप्रमाणे सांगितले आहेत. असहकार, सविनय कायदेभंग, स्वदेशी, हरताळ आणि बहिष्कार. हे मार्ग म्हणजे स्वतंत्रपणे व परिणामकारकरित्या राबवलेल्या चळवळी होत्या. त्यातून स्वातंत्र्य चळवळीला बळ मिळत गेले आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. या पाचही चळवळी म्हणजे सत्याग्रह होय. त्यापैकी असहकार व सविनय कायदेभंग यांचा लगेचच त्यांनी अवलंब केलेला दिसून येतो. आणि भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी शेवटची चळवळ जी त्यांची मोठी होती ती म्हणजे चले जाव आंदोलन. एकंदरच 1920 ते 1948 हा कालखंड गांधी युग म्हणून संबोधिला जातो. भारतीय राष्ट्रीय सभेच्या म्हणजेच राष्ट्रीय काँग्रेसचे सर्वेसर्वा, मार्गदर्शक व अग्रणी नेते असणाऱ्या गांधीजींना लोक बापू म्हणत असत. भारतात परतल्यावर त्यांनी परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करून बिहारमध्ये नीळमाळ्याच्या युरोपीय मालकांविरुद्ध, जमीनदारांविरुद्ध भारतीय मजुरांना संघटित करून 1917 साली चंपारण्य सत्याग्रहात त्यांनी यश मिळविले.
गुजरातमधील खेडा जिल्ह्यात दुष्काळामुळे निर्माण झालेल्या भयंकर परिस्थितीत कर वसुलीची सक्ती करणाऱ्या सरकारविरुद्ध 1918 साली शेतकऱ्यांना एकत्र करून सत्याग्रह केला आणि सरकारला त्या करामध्ये सवलत देणे भाग पाडले. 1919मध्ये अहमदाबाद येथील गिरणी कामगारांना न्याय मिळवून दिला. जालियनवाला बाग हत्याकांड घटनेने ते अत्यंत व्यथित झाले आणि त्यांनी स्वतःला सक्रिय राजकारणामध्ये झोकून दिले. 4 सप्टेंबर 1920 रोजी कलकत्ता येथे भरलेल्या काँग्रेसच्या खास अधिवेशनात गांधीजींनी असहकार आंदोलनाचा ठराव मांडला व तो पास झाला. ही चळवळ देशभर पसरली. सरकारने दडपशाही मार्गाचा अवलंब करून चळवळ मोडून काढण्यासाठी त्याचा वापर केला. चळवळीतील उत्तर प्रदेशमधील चौरी चौरा येथे हिंसक घटना घडल्याने गांधीजींनी हे आंदोलन समाप्त केले. ब्रिटिश सरकारने 1919च्या कायद्याच्या अंमलबजावणीचे परीक्षण करण्यासाठी 1927 साली सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन नेमले. त्यात एकही हिंदी सदस्य नसल्याने भारतीयांनी त्याचा सायमन गो बॅक, सायमन परत जा म्हणून निषेध केला. पुढे 1929 साली इंग्लंडमधील निवडणुकीत मजूर पक्षाचा विजय झाला व सरकारने हिंदुस्थानला वसाहतीचे स्वराज्य देण्याचे उद्दिष्ट असल्याचे जाहीर केले. कालमर्यादा स्पष्ट नसल्याने गांधीजींनी सरकारचा वेळकाढूपणा चालला असल्याचे ओळखून 1929ला लाहोर काँग्रेसमध्ये गांधीजींच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंग चळवळ सुरू करण्याचा ठराव पास झाला आणि 26 जानेवारी 1930 हा भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून पाळण्याचे ठरवले गेले. पुढे 12 मार्च 1930 रोजी सविनय कायदेभंगाच्या चळवळीची सुरुवात मिठाचा अन्यायकारक कायदा भंग करण्यासाठी साबरमती आश्रमातून झाली. 5 एप्रिलला दांडी येथे गांधीजींनी 78 अनुयायांसहित पोहोचून विनापरवाना मीठ उचलले व मिठाच्या कायद्याचा भंग केला. या चळवळीने ब्रिटिश सरकारला खूप मोठा धक्का बसला. असं म्हटलं जातं की उचललेस तू मीठ मुठभर, ब्रिटिश साम्राज्याचा खचला पाया. महात्मा गांधींना सरकारने अटक केली, अनेक सत्याग्रहींना अटक केली, अनेक नेत्यांना अटक केली गेली. ही चळवळ देशभर पसरली. हजारो संख्येने सत्याग्रहींना यामध्ये अटक केली गेली. हे आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेले दिसून येते. युरोपात सुरू झालेल्या दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडने परस्पर हिंदुस्थान इंग्लंडच्या बाजूने सहभागी होणार असे जाहीर केले. काँग्रेसने यावर कडक टीका केल्याने 8 ऑगस्ट 1940ला ब्रिटिश सरकारने भारताला वसाहतीचे स्वराज्य देण्याचे जाहीर केले. पूर्ण स्वातंत्र्याची हमी न मिळाल्याने गांधीजींनी वैयक्तिक सत्याग्रह आंदोलनाचा प्रस्ताव अधिवेशनात मंजूर करून घेतला आणि विनोबा भावे यांनी सर्वप्रथम भाषणबंदीचा कायदा मोडला. पुढे क्रिप्स मिशननेही भारताच्या राष्ट्रीय ऐक्यास धोका निर्माण करण्याचा कुटील डाव टाकल्याने 1942 साली महात्मा गांधींनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील निर्वाणीचे चले जाओ हे आंदोलन सुरू केले असं दिसून येतं. याच आंदोलनाला क्विट इंडिया मूव्हमेंट, छोडो भारत असं देखील म्हटलं जातं. पुढे या आंदोलनामध्ये त्यांनी भारतीयांना करा अथवा मरा असा निर्वाणीचा संदेश दिलेला होता. म्हणजेच त्यांनी डू ऑर डाय असं या ठिकाणी म्हटलेलं होतं. छोडो भारत हा ऐतिहासिक ठराव प्रचंड बहुमताने मान्य केला. यावेळी महासमितीच्या 300 पैकी 250 सदस्य आणि सुमारे 80,000 लोक यावेळी हजर होते. महात्मा गांधींनी यावेळी 70 मिनिटे भाषण केले.
ते म्हणाले, हा माझ्या जीवनातील अखेरचा संघर्ष आहे. आम्ही आता अधिक काळ ब्रिटिशांच्या गुलामगिरीत राहू शकत नाही. त्यासाठी सर्व शक्तीनिशी सरकारशी लढा द्या. मी तुम्हाला छोटा मंत्र देतो, तो म्हणजे करा अथवा मरा. डू ऑर डाय. 8 ऑगस्ट 1942च्या ठरावातील काही मुद्दे असे होते. ब्रिटिश राजवट चालू करणे या देशाला चालू असणे हे या देशाला अपमानास्पद आहे. ती हिंदुस्थानला दुर्बल करीत आहे. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचा प्रश्न म्हणजे ब्रिटन व संयुक्त राष्ट्रांची परीक्षा असून आशिया व आफ्रिकेतील जनतेत उत्साह निर्माण होईल. स्वतंत्र हिंदुस्थान आपली सारी शक्ती स्वातंत्र्याकरता खर्च करेल. तो नाझी, फॅसिस्ट व साम्राज्यवादी आक्रमणाविरुद्ध लढेल. स्वातंत्र्यानंतर हिंदुस्थानात हंगामी सरकार स्थापन होईल. ते दोस्त राष्ट्रांचे दोस्त असेल आणि दोस्तांच्या मदतीने शत्रू राष्ट्रांचा प्रतिकार करेल. ही कमिटी गांधीजींना नेतृत्व करण्याची व राष्ट्राला मार्ग दाखवण्याची विनंती करीत आहे. राष्ट्रसभेला नव्हे तर देशाला सत्ता मिळावी म्हणून राष्ट्रसभा हे आंदोलन करीत आहे. खूप मोठ्या प्रमाणात देशभर हे आंदोलन चाललं. 9 ऑगस्ट 1942 हा क्रांती दिन आपण साजरा करतो. सरकारने दडपशाहीचा मार्ग अवलंबला. चले जाव चळवळ देशभर पसरली. सरकारची दडपशाही सुरू झाली. सरकारने क्रूरपणे सर्व मार्ग अवलंबले. शांतपणे चालणाऱ्या सभांवरही गोळीबार केला. विमानातून मशीनगन्स चालवून जमाव पांगवले. निशस्त्र लोकांवर, स्त्रियांवर अन्याय अत्याचार केले. कैद्यांना उपाशी ठेवून छळवाद केला. खूप मोठ्या प्रमाणात दडपशाहीचा मार्ग त्यांनी अवलंबलेला दिसून येतो. महात्मा गांधींनी प्रमुख नेते महात्मा गांधी हे दीर्घकाळ तुरुंगात होते. लोकांनी तरी देखील ही चळवळ चालू ठेवली. महात्मा गांधींनी 21 दिवसाचे उपोषण केले आणि या चले जाव आंदोलनाचे महत्त्व असे की शारीरिकदृष्ट्या उपवास हा त्यांच्या वयामानाप्रमाणे झेपणारा नसून देखील आणि त्यांच्या तब्येतीनुसार झेपणारा नसून देखील शारीरिकदृष्ट्या हा उपवास यशस्वी ठरला. हा एक चमत्कारच म्हणावा लागेल. या आंदोलनाचे महत्त्व असे की आधुनिक भारताच्या इतिहासात चले जाव आंदोलन हे अत्यंत महत्त्वाचे आहे. जयप्रकाश नारायण म्हणतात, फ्रान्समध्ये जसे 1789च्या फ्रेंच राज्यक्रांतीचे, रशियात जसे 1917च्या राज्यक्रांतीचे महत्त्व आहे, तसेच 1942च्या क्रांतीचे हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये स्थान आहे. जगातील कोणत्याही क्रांतीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर जनतेने भाग घेतलेला नाही. ही चळवळ पूर्णतः यशस्वी झाली नाही तरी तिचे महत्त्व हे अत्यंत होते. डॉक्टर अंबा प्रसाद यांच्या मते अपयशाचे कारण म्हणजे सरकारच्या नोकरीत असणाऱ्या हिंदू नोकरांनी सरकारला मोठी मदत केली आणि त्यांनी जर असहकार पुकारला असता तर ब्रिटिशांना येथे राज्य करणे शक्य झाले नसते. असे जरी असले तरी देखील खूप मोठ्या प्रमाणावर ही चळवळ देशभर पसरली आणि त्याचे खूप महत्त्व भारतीय इतिहासामध्ये आहे असे दिसून येते. जनतेनेच गांधीजींना आदराने महात्मा ही पदवी दिली. नेताजी सुभाषचंद्र बोस आणि महात्मा गांधी यांच्यात वैचारिक मतभेद होते तरीही त्यांनी गांधीजींना राष्ट्रपिता, फादर ऑफ अवर नेशन असे म्हटले आहे. पंडित जवाहरलाल नेहरू लिहितात की गांधीजींचा प्रभाव त्यांना राष्ट्रनेता मानणाऱ्यांपुरता मर्यादित नसून त्यांच्या टीकाकारांवरही होता. भारतातील असंख्य लोक त्यांना राष्ट्रवादाचे प्रतीक मानतात. कोणत्याही गर्विष्ठ सत्तेपुढे ते झुकत नाहीत किंवा देशाचा अवमान होईल असे आदेश पाळत नाहीत. भारतातील हजारो लोक त्यांच्याशी सहमत नसतीलही, पण भारताच्या स्वातंत्र्याच्या प्रश्नात मात्र सर्वजण त्यांच्याकडे पाहतात व त्यांना आपला नेता मानतात. एकंदरच हे सर्व युग गांधी युग म्हणून
ओळखले जाते. महात्मा गांधी व इतर राजकीय नेत्यांना या आंदोलनात अटक करण्यात आली, पण जनतेने ही चळवळ स्वयंस्फूर्तपणे राबवली. यानंतर 4-5 वर्षात भारताला स्वातंत्र्य मिळाले. राजकीय स्वातंत्र्याबरोबरच सामाजिक, आर्थिक, आत्मिक उन्नती गांधीजींना अपेक्षित होती. ग्रामोद्योग संघ, बुनियादी शिक्षण संस्था, गोरक्षण संस्था त्यांनी स्थापन केल्या. खादीच्या माध्यमातून कुटीर उद्योग व स्वदेशी चळवळीला चालना दिली. अस्पृश्य उद्धारासाठी महत्त्वपूर्ण कार्य करून म्हणजे हरिजन असे त्यांना संबोधले. हरिजन या नावाचे वृत्तपत्रही त्यांनी चालवले. हिंदू मुस्लिम ऐक्य, दारूबंदी, अस्पृश्यता निवारण, ग्रामविकास याकरिता त्यांनी अथक कार्य केले आणि म्हणूनच नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी त्यांना राष्ट्रपिता संबोधले. हिंदुस्थानच्या फाळणीला महात्मा गांधी जबाबदार आहेत असे मानणाऱ्या नथुराम गोडसे याने 30 जानेवारी 1948 रोजी गोळी घालून महात्मा गांधीजींची हत्या केली. धन्यवाद.